सकाळी 11 वाजल्यापासून ऊस दर संघर्ष समितीचे सर्व कार्यकर्ते तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या वतीनं या पांडुरंग सहकारी कारखान्यावर गव्हाणीत उड्या टाकून सकाळपासून उपाशी तापाशी आम्ही सगळी लोक बसलो। या ठिकाणी कारखाना प्रशासन 2 वेळा चर्चेला आलं, परंतु घट्ट काळजाची ही निर्भीड लोक या शेतकऱ्याला कसल्याही परिस्थितीत दराच्या बाबतीत तडजोड करण्यासाठी तयार नाहीत। शेवटी कारखाना बंद ठेवायचा निर्णय घेतला। आता जवळपास संध्याकाळच्या 7 वाजलेत तरी सुद्धा आम्ही गव्हाणीतून एकही शेतकरी व संघर्ष समितीचा कार्यकर्ता इथून हललेला नाही। आणि आत्ताच आमचे जिल्हाध्यक्ष तानाजी काका बागल यांनी शेट्टी साहेबांना फोन केला असता साहेब 2 ते 3 तासामध्ये या पांडुरंग कारखान्यावरती येणार आहेत। माझी तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्याला, या पांडुरंग कारखान्यात ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे, भाऊ आम्ही सकाळपासून तुमच्या या ऊसाच्या भावासाठी बसलोय। हे लोक आता तुम्हाला मी तुमचा ऊस वाळतोय असं होतंय तर तुम्हाला फुगवतील आणि या ठिकाणी येतील, पण तुमच्या दराच्या लढाईसाठी आम्ही इथं बसलोय याचा विचार करा आणि तुम्ही आम्हाला साथ द्या, ही एवढीच विनंती करतो।